गावकी आणि मीटिंग मस्त आहे. आणि हे सहलीला जायचं म्हणजे जायचं. घ्यायचं पैसे पडतील. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आज आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात मोठ्या खाद्य महोत्सवात, म्हणजे जो लालबाग परळमध्ये भरला आहे. आणि माझ्याबरोबर रोशन आंबेलकर जो माझा मित्र आहे तो पण आहे. मंडळी, आपण थोड्या वेळातच कामगार मैदानात जाऊ. त्या कामगार मैदानातच खाद्य महोत्सव भरला आहे आणि पूर्ण महोत्सव आपण एक्सप्लोअर करू. महोत्सव म्हणजे ही जत्राच आहे, कारण की याच्यामध्ये खाद्य महोत्सव आणि खाद्य संस्कृती आणि मनोरंजनाचे पण प्रकार आहेत, ते पण बघू आणि पूर्ण आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो की इथे काय काय आहे. तर चला मंडळी, जाऊया आपण खाद्य महोत्सवात. मंडळी, हे आहे आता हे गेट आहे आणि ह्या गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. महाराष्ट्रातील अस्सल चव आणि भरपूर मनोरंजन. पुन्हा एकदा आता आपण एंट्री मारूया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये काय काय आहे ते. आणि आतमध्ये आल्यावरती हे वरती सजावट केलेली आहे. हे फुगे लावलेले आहेत, कलरफुल फुगे, म्हणजे बलून आहेत इंग्लिशमध्ये बोलल्यावर. आणि हा जो खाद्य महोत्सव आहे ना, कामगार मैदानात म्हणजे जस्ट KM हॉस्पिटलच्या अपोजिट साईडला आहे. हे आहे मेन गेट आणि ह्या मेन गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि मेन गेटमध्ये एंट्रन्स केल्या हा मोठा बोर्ड लावलेला आहे इथे. हा जो महोत्सव आहे तो 20 तारखेला उद्घाटन झालं होतं आणि 1 तारखेपर्यंत आहे. आणि इथे अनेक प्रकारचे आतमध्ये स्टॉल आहेत आणि हा बॅनर लावलेला आहे इथे, परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026, महाराष्ट्रातील अस्सल चव आणि भरपूर मनोरंजन. सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन करू आणि मग ब्लॉगची सुरुवात करू. मंडळी, आता आपण आलो आहोत खानदेशी खाद्य संस्कृती या स्टॉलवर. आपण घेतले आहे खानदेशी स्पेशल थालीपीठ, त्याबरोबर आपल्याला पिठी आणि मिरचीचा ठेचा दिला आहे. या एका प्लेटची किंमत 150 रुपये आहे. या ठिकाणी या मावशी खापरावरची पुरणपोळी बनवत आहे. आता थाळीपीठाची चव बघूया. खानदेशी स्पेशल थाळीपीठाची चव लय भारी आहे. या ठिकाणी काकांचा एक ग्रुप बसला आहे आणि त्यांनी हे टेबल संध्याकाळी 6 वाजेपासून अडवून ठेवले आहे आणि ते विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी बसले आहेत. त्यांचं टेबल आम्ही शेअर केलं आहे. मंडळी, आता आम्ही आलो आहे राजू चंपारण मटन हाऊसला आणि ते हे मटकीमध्ये चिकन असतं. मी तुम्हाला दाखवतो मटकीमध्ये चिकन. हे बघा, हे मटकी आहे आणि त्याच्यामध्ये हे चिकन आहे. तर जरा ओपन कर ना, एकदा दाखव ना. अरे माझा दुसरा व्हिडिओ. हे आहे मटकी चिकन चंपारणचं. राजू चंपारण कितीला आहे? 3,500. एक हंडी. 1 पर्सनसाठी तुम्हाला. ह्याच्यामध्ये किती लोक खातील? 8-10 लोक खातील.
म्हणजे हे 3,500ची एक हंडी आहे. ह्याच्यामध्ये 8-10 जण लोक खातील. म्हणजे 8-10 जण आले तरच खाऊ शकतो. एक दोघांमध्ये होणार नाही खायला. दोन लोकांसाठी आहे. वेगळं वाटतं. एक दोन लोकांसाठी पण आहे का? 1 किलो आहे, अर्धा केजी आहे, एक पर्सनसाठी 250 आता आपण आलो आहोत वसई पालघरची आगाशी अस्सल भुजिंग या स्टॉलवर आणि आपण एक ऑर्डर दिली आहे. इकडे चिकन आणि बटाटे रोस्ट होत आहेत. ही आहे आगाशी अस्सल भुजिंग. यामध्ये पोहे आणि चिकन आहेत. घरचा स्वाद या स्टॉलवर चिकन थाळी, वजरी थाळी, कोंबडी वडे मिळतील. हा आहे रुचकर मालवणी स्टॉल. अरे या स्टॉलवर तर खूप सारे सी फूड्स आणि चिकनचे पदार्थ आहेत. तिसरा मसाला, खेकडा मसाला, पापलेट थाली, सुरमई थाली, बांगडा, कोळंबी फ्राय मसाला. इकडे तर चिकन खिमा पण आहे. खूप सारे पदार्थ आहेत. साक्षी महिला बचत गट समोरच सुरमई फ्राय होत आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झाले. राजस्थानी लोणचे या स्टॉलवर अनेक प्रकारचे लोणचे आहेत. मीरा गृहोद्योग या स्टॉलवर सर्व प्रकारचे मालवणी मसाले मिळतील. वैभव लक्ष्मी स्टॉलवर मावशी हुरड्याच्या पिठाची भाकरी थापत आहे. वा छान. अलिबाग स्पेशल पोपटी. हॉटेल सिंधुदुर्ग या स्टॉलवर पण सी फूड आणि चिकन पदार्थ खूप आहेत. खाल्ल्याशिवाय राहणार नाही. चिकन थाळी, फिश थाली, खेकडा थाली, अनेक पदार्थ आहेत. या सगळ्या प्लेट 300 पासून सुरू आहेत. खाण्यासाठी खूप पदार्थ आहेत. फक्त पैसा पाहिजे. या ठिकाणी आठवणीतील बाळासाहेब ठाकरे चे फोटो लावले तिथे. आपण बघूया. सगळे
त्यांचे फोटोज. आठवणीतील बाळासाहेब ठाकरे, चित्रकार अभिजित मुर्डकर, सरस्वती आर्ट्स. इथे एक या ठिकाणी एक वात्रट करून स्टॉल आहे. 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट. इकडे भरपूर टी शर्ट लावलेले आहेत. लहान मुलांचे टी शर्ट आहेत, मोठ्या मुलांचे आहेत. जसं की पसारा करण्यात फटाई, हो ग येतो आम्हाला. इकडे हा कॅटलॉग दिला आहे, ह्याच्यामध्ये आपण बघायचे आणि मग ते प्रिंट करून आपल्याला टी शर्ट देतील. आपल्याला जो आवडेल तो टी शर्ट बुक करायचा आणि प्रिंट करून देतील. आतमध्ये पण आहेत मोठ्या मुलांचे टी शर्ट. माझा कोकण जगात भारी, नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. इथे मोस्ट ऑफ सगळे मालवणी टी शर्ट आहेत. बघा कसं मरता, कोकणची माणसं साधी बोळी, कोकणी चिडू आणि माझं कोकण जगात भारी, नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. आणि हे कुठे गेली ती गावकी गावकी आणि मीटिंग पण मस्त आहे. आणि हे सहलीला जायचं, जायचं म्हणजे जायचं. भरपूर आहेत. पा घ्यायचा पैसे पडतील, भरपूर आहेत. टी शर्ट घेऊ शकता. यांची ऑनलाईन साईट पण आहेत, त्याच्यामध्ये आपण बुक करू शकता. हे रोशननी घेतलं आपल्या बाबूसाठी छोटं वादळ. आता हे त्यांचं छोटा बाबू छोटं वादळ आहे, त्यामुळे हे टी शर्ट घेतलं त्यांनी. 350 रुपये प्राईज आहे. लहान मुलांचे घ्या, मोठ्या मुलांचे सगळे 350 रुपये. मंडळी, आज आम्ही खाद्य महोत्सव पूर्ण फिरून झालं आहे. आतमध्ये बहुतेक भरपूर स्टॉल आहे आणि एवढी गर्दी आहे ना की व्हिडिओ बनवता येत नाही. आणि आतमध्ये स्पीकर लागले होते, त्यामुळे काही बोलता पण नाही आलं. आजचा तुम्हाला खाद्य महोत्सवचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.